अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशन पुणे या संस्थेचा सद्गुरू मामा माऊली प्रकाशन, वामनराज प्रकाशन, त्याचे पुस्तकं आपण वाचन करत आहोत. आपण परमपूज्य सौ शकुंतलाताई आपटे लिखित फागुन के दिन 4 रे हे पुस्तक वाचन करत आहोत. काल आपण स्वगृहीची जाण पाहिली. आज तो जीव सुटतो कसं तर असे घटके पर सब खोल दिये है. त्या योगे तो जीवच मुळी सुटला ना, वासनातून सुटला, सगळ्या कर्मातून सुटला, काही शिल्लकच राहिले नाही. मग त्याने कशासाठी देहावर राहावे. अशा स्थितीत श्री भगवंत स्वतः येतात आणि त्या जीवाला आपल्या उराशी धरून घेऊन जातात. असे जर होत असेल तर आपण ते सोडायचे का धरायचे, हे ज्याच्या त्याच्या कर्माने ज्याने त्याने ठरवायचे आहे. होळी खेळली, त्या म्हणतात मी होळी खेळली, मला खेळायचीच होती म्हणून मी खेळली. सगळेचे सगळे भगवंतांच्या पायावर वाहून दिले. माझी त्यातून काही अपेक्षा नाही, मला काही देणे नाही किंवा काही घेणे नाही. इतक्या त्या स्वच्छ झाल्या. पिव घर आहे. पिव म्हणजे प्रिय, पिया म्हणजे श्री भगवंत. श्री भगवंतच घरी आले. मला भगवंतांकडेच जावे लागले नाही, तेच घरी आले. आता मी कशाची फिकीर करू, असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. त्या पुढे म्हणतात की सोयी प्यारी प्रिय प्यार रे. प्रिय असे श्री भगवंत भेटवून देणारी असल्यानेच ती होळी, ती साधन प्रक्रिया मला प्रिय आहे. ते श्री भगवंतच मला हवे आहेत. त्यांच्या प्राप्तीसाठीच मी आतुर आहे. भगवत कृपांकित पलटू. मारवाडमध्ये पलटू नावाचा एक माणूस राहत असे. गरीब होता, पण त्याला श्री भगवंताबद्दल विलक्षण प्रेम होते. तो नेहमी स्वतःच्या मनाशीच घोकायचा, म्हणायचा की काहीही झाले तरी मला बद्रीनाथला श्री भगवंतांच्या पायापाशी जायचे आहे. एके दिवशी तो निघाला देखील, पण निघताना त्याच्या असे लक्षात आले की बद्रीनाथपर्यंत जाण्या इतके पैसेच आपल्याजवळ नाहीत. म्हणून मग निमूटपणे तो माघारी फिरला. पुरेसे पैसे जमवून मगच निघावे असे त्याने ठरवले व तो कामाला लागला. आधीच तो फार गरीब होता. थोडे थोडे करून साठवत जेव्हा त्याच्यापाशी पुरेसे पैसे साठले तेव्हा तो तब्बल 60 वर्षाचा झाला होता. आता पैसे पुरेसे आहेत, हरकत नाही, आता तरी जावे म्हणून तो मग बद्रीनाथकडे चालत निघाला. तिथपर्यंत कसाबसा पोचला. बघतो तर मंदिराचे पट म्हणजे दरवाजे 6 महिन्यांकरता बंद होत होते. तिथले पुजारी त्याला म्हणाले की देऊळ बंद करायची वेळ झालेली आहे. हा म्हणाला मला फक्त एक क्षणभर तरी दर्शन घेऊ द्या. तरी त्याने याला धक्के मारून बाहेर ढकलले. देऊळ बंद म्हणजे बंद. श्री भगवंतांचे दर्शन आता 6 महिने होणार नाही. त्याला खूप वाईट वाटले. पुजाऱ्याने देवळाला मोठी कुलपे घातली. बर्फ पडत होते. केवढी तरी थंडी होती. सगळेजण निघून गेले. हा एकटाच तिथे राहिला. दुसरा पर्यायच नव्हता. त्या थंडीने काकडून मग तो बेशुद्ध पडला. जरा वेळाने अशी गंमत झाली की तिथे अचानक कुठून तरी एक तरुण धट्टाकट्टा गुराखी आला. त्याने या पलटूला शुद्धीवर आणले, उठवले. चल म्हणाला माझ्याबरोबर, आणि एका गुहेमध्ये त्याला तो घेऊन गेला. त्याला दूध दिले, गरम कपडे दिले. मग तो म्हणाला अरे रात्र खूप मोठी आहे, आपण दोघेजण सारीपाट खेळूया. तुला येतो का खेळता. पलटू म्हणाला मला येत नसेल तर तू शिकव. तुला येतो ना. गुराखी म्हणाला हो, चल खेळूया. मग त्याने एक कसला तरी चुनखडीसारखा दगड घेतला. त्याने गुहेच्या दगडी जमिनीवर चौकोन आखला. मग दोघे सारीपाट खेळायला लागले. 2-3 डाव खेळले. तो गुराखी म्हणाला बघ, मी तुला शिकवले तरी तूच जिंकलास, तुलाच चांगले येते रे माझ्यापेक्षा. त्यावर पलटू म्हणाला काय बोलतोस. अरे मी तर आज पहिल्यांदाच बघतोय सारीपाट काय आहे ते. मी कसं काय जिंकलो माहीत नाही प्रत्येक वेळेला. मग तो गुराखी म्हणाला अरे पहाट झाली वाटते, चल मला माझी गुरे बघायची आहेत, मी जातो. असे म्हणून तो तरातरा निघून गेला. पलटू उठून बाहेर आला. तो बाहेर आला तेव्हा त्याने अंगावर घातलेले कपडे तसेच होते. तो चालत परत मंदिरापाशी आला. मंदिर नुकतेच उघडणे सुरू होते. पुजाऱ्याच्या समोर तो आला तर पुजारी त्याला बघून आश्चर्याने म्हणाले की अरे हा 6 महिने इथे राहून सुद्धा जिवंत कसा.
त्याने सांगितले, मी तर एका गुराख्याबरोबर सारीपाट खेळत बसलो होतो आणि 6 महिने कसले बोलताय, फक्त एक रात्री तर गेली. तेच भाव जाणतात. देवांनी त्याची किती काळजी घेतली बघा. मनामध्ये जर निष्कपट भाव असेल तर ते नक्कीच काळजी घेतात. त्यासाठी त्यांना वेगळे सांगायची गरज नसते. ते याचीच तर वाट बघत असतात की तुमच्या मनातला भाव जाणून तसेच प्रेम द्यावे, तेवढेच त्यांना प्रिय असते. श्री संत मीराबाई पुढील चरणात म्हणतात की मीरा के प्रभु गिरीधर नागर चरण केवल बलिहार रे. अशा या श्री भगवंतांवरून ज्यांनी माझे सगळे सांभाळले, माझे शील सांभाळले, माझे वैराग्य सांभाळले, माझे सगळेच सांभाळले, मी स्वतःलाच ओवाळून टाकलेले आहे, त्यांच्या श्रीचरणी मी अनन्य शरणागत आहे. श्री संत मीराबाई आपल्या काही पदांमधून हे सर्व लोकांना निश्चयपूर्वक सांगताना दिसतात. त्या साधकांना उपदेश करताना म्हणतात की प्रभूचो मिलना कैसे होय, 5 पहर धनंदे में बीते, 3 पहर रहे सोय, मानस जन्म अमोलक पायो, सोते दार्य खोय, मीरा के प्रभु गिरीधर भजिये, होणी होय सो होय. श्री भगवंत तुम्हाला कसे काय भेटतील? दिवसातले 5 प्रहर हे पोटा पाण्याच्या उद्योगांमध्ये तुम्ही घालवता, 3 प्रहर झोपेत जातात. त्यामुळे अमोल असा मनुष्य देह बेसावध राहून फुकट जाईल. मीरेचे प्रभू श्री गिरीधर नागर असून या जन्माला आल्यावर त्यांनाच अनन्य भावे बजावे. मग तिकडे कर्माने काही का होईना त्याची काळजी करू नये. फागुन के दिन 4 रे म्हणण्यामागेही त्यांचा हाच भाव आहे. श्री भगवंतांचे अविनाशी श्रीचरणच भजण्यायोग्य आहेत. तेच या जन्माचे इप्सित आहे असे त्या सांगतात. भज मन चरण कमल अविनाशी, यो देही रो गर्व ना करना, माटी मा मिल जासी, यो संसार चरणा बाजी, सास पड्या उठ जासी. हे मना, तू श्री भगवंताच्याच अविनाशी अशा चरणकमलांना भज. या देहाचा गर्व करू नकोस, कारण तो तर एक दिवस मातीतच मिसळणार आहे. हा संसार प्रपंच क्षणभंगूर असून जणू काही चौरसचा खेळच आहे. श्वास सुटला, संपला की तू यातून उरशील. त्यामुळे जीवाने संसारात प्रपंचात न गुंता श्री भगवंतांनाच शरण जाऊन राहावे असे त्या म्हणतात. शील आणि वैराग्य. व्रजकथांमध्ये एक सुंदर गोष्ट आलेली आहे. एकदा एका गोपीने श्री राधाजींना विचारले की तुमच्याकडे एवढे शील, एवढे वैराग्य आणि एवढे सगळे प्रेम कुठून आले, आणि तुम्हाला असे नाही का वाटत की यातले थोडेसे वाटावे आणि आम्हालाही द्यावे? त्यावर श्री राधाजी म्हणाल्या, खरंय, तुम्हाला वाटायचे हेच तर मला काम दिलेलं आहे, पण मी जरी वाटत आहे तरी कोणी घ्यायलाच तयार नाही. मी म्हणते इथे बसा आणि कृष्ण कृष्ण म्हणा, तर तुम्हाला संसार करायची हौस की ते माझ्या घरी येतील आणि मी त्यांना काहीतरी करून खायला घालीन. काय हे? श्री संत मीराबाईंना देखील असाच प्रश्न कोणीतरी विचारला होता की तुमच्याजवळ वैराग्य खूप आहे असे लोक म्हणतात. या तुमच्या जथ्यामध्ये 4-5 महिने मी राहिलो, पण मला तर असे काही वाटत नाही. त्यावर मीराबाई गंभीरपणे म्हणाल्या, तुला कोणी सांगितले की माझ्याजवळ वैराग्य आहे म्हणून? मी वैरागी? छे, अगदीच चुकीचे आहे ते. अरे, मी तर अत्यंत लिप्त बाई आहे, पण वेगळ्याच गोष्टीत लिप्त झाले आहे. माझ्याजवळ जी अपार श्रीमंती आहे त्या श्रीमंतीतच मी लिप्त झालेले आहे. हे ऐकून तो चक्रावून म्हणाला, श्रीमंती? त्या उत्तरल्या, हो, जगात ज्या श्रीमंतीला तोड नाही अशी श्रीमती माझ्याजवळ आहे. ती म्हणजे भगवत प्रेम वैभव. त्या भगवत प्रेमामध्ये मी पूर्ण लिप्त झाले आहे. मी मुळीच वैरागी नाही आणि मला ती संपत्तीही अजिबात सोडायची नाही. मी बिलकुल असे काही करणार नाही, कारण मोठ्या कष्टाने, मोठ्या प्रयासाने मला ती संपत्ती मिळालेली आहे. मी ती कशासाठी सोडू? मला तीच हवी होती, म्हणून तर सगळा जन्म मी प्रयत्न करीत राहिले, नाहीतर केले असते का? त्यावर तो म्हणाला, मग लोक असे का म्हणतात? त्या म्हणाल्या, त्याचे कारण असे आहे की वैराग्याची व्याख्या जर केलीस ना तर तरी भगवतचरणीच थांबते. म्हणजे श्री भगवंत हेच वैराग्य आहेत, श्री भगवंत हेच शील आहेत असे जर म्हणत असतील
तर त्या अर्थाने मी पूर्ण वैरागी आहे. कारण माझ्याजवळ केवळ श्री भगवंतच आहेत. ज्याच्याजवळ खरे निष्काम असे भगवत प्रेम असते त्याच्याजवळ श्री भगवंत असलेच पाहिजेत, याबद्दल काही शंका नाही. असे हे परमदयाधन श्री भगवंत तुमच्या प्रेमामुळे तुमच्याजवळ यावेत व राहावेत अशी त्यांच्या श्रीचरणी कळकळीची प्रार्थना करून मी इथेच थांबते. हे जे फागुन के दिन 4 रे पुस्तिका परमपूज्य सौशकात यांनी काढलेली आहे, ती क्षेत्र दत्तधाम येथे भगवान श्री दत्तात्रेय जयंती महोत्सवानिमित्त 27 डिसेंबर 2004 रोजी झालेल्या प्रवचन सेवेवरून हे पुस्तक संकलित केले आहे. अवधूत चिंतन श्री गुरु